हे गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्हाला माहितीच असेल की आज संडे आहे म्हणजे आज काहीतरी स्पेशल बनणार असतं आमच्या घरी. पण आज दिवस असा आहे 7 सप्टेंबर. आजच्या दिवशी नॉनव्हेज बिलकुल खाल्लं नाही पाहिजे. जे नॉनव्हेज खातात त्यांना देखील मी सांगतो की 7 सप्टेंबर आज या दिवशी बिलकुल नॉनव्हेज खाऊ नये. आजचा दिवस तर मी सांगेन तुम्हाला पुढे जाऊन की काय आजचा दिवस काय नाही ते. पण आज बघूया आज मम्मी काय बनवणार आहे. मग आज संडे स्पेशल मग व्हेज काहीतरी असणारच. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे की संडे स्पेशल काय बनवणार आहे मम्मी. आणि दुसरी गोष्ट एक अशी होती माझ्या मित्रांनो तुम्हाला सांगायची गाईस, की रात्री मला एक खूप भयानक स्वप्न पडलं. मला असं वाटलं की माझ्या ऑडियन्सला सांगावं की त्यापैकी जर कुणाला माहिती असेल त्या स्वप्नांचा अर्थ किंवा कोणी काय सांगू शकतं मला त्याबद्दल तर खूप छान होईल. कारण की काल मला असं स्वप्न पडलं की माझे 3 मित्र होतो आम्ही सोबत. आम्ही कुठेतरी बाहेर चाललोय आणि अचानक भयानक आमच्यावरती हल्ला होता कुठून तरी. काय झालं काय कळलं नाही. अचानक हे झालं, माझ्या मित्राचे हात तोडले, पाय तोडले, कुणाचे डोळे काढले, त्यानंतर मला खंजर घुसवला. म्हणजे हे स्वप्न खूप भयानक होतं. पण ह्याचा अर्थ काय होतं जर कुणाला माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्ही की काय आहे या स्वप्नाचा अर्थ. तर चला मित्रांनो, न वेळ घालवता आता आपण बघूया पुढे की मम्मी आज काय बनवणार आहे व्हेजमध्ये. तर जे काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आणि आजच्या दिवस का व्हेजच खायचं हे देखील तुम्हाला मी पुढं सांगतो. चला मित्रांनो, आता बघूया आपण मम्मीने काय बनवलंय. तर चला गाईज, आज मम्मी बनवणार आहे व्हेज दालचा. तर तो कसं बनवणार आहे कसं नाही काय काय साहित्य लागणार आहे तर तुम्हाला ते मम्मी सांगेल. तेल 2 पळ, तूप 1 चमचा, टाकी आता खडे मसाले. तेल गरम झालं त्यानंतर खडे मसाले असं बनवायचं सगळं. कांदा, कांदा परतून घ्यायचा. तर हे गाईज, आता कांदा परतून होतं तोपर्यंत जरा 5 स्टार खाऊन घ्यावा. थोडी एनर्जी येईल जरा व्हिडिओ शूट करायला. तर चला 5 स्टार खातो मित्रांनो. आता कांदा परतून झालाय, त्यात आलं लसणाची पेस्ट हे परतून घे. आता हे परतून झालाय. आता हळद 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, धना पावडर परतून घ्यायचा. मसाला परतून झाला तर टोमॅटो परतून घ्यायचा. थोडंसं मीठ, चवी अनुसार मित्रांनो. पालक, काय मी पण पहिल्यांदाच बघतोय गाईज. आणि चिंचेचा कोळ आणि परतून शिजून घ्यायचं. 2 चमचे सांबार मसाला, आता हे परतून जरा 5 मिनिटं शिजून देऊ. तर गाईज, आपला इथं व्हेज दालचा बनतोय. बाजूला जिरा राईस सुद्धा रेडीच ऑलमोस्ट मध्ये. आता ही पालक शिजली. आता ह्यात टाकूया भोपळा. मस्तपैकी परतून घेऊ मित्रांनो. आता मम्मीचा आवाज जरा डीम झालाय त्यामुळे मी थोडा आवाज काढतो आता मित्रांनो. कारण मम्मी बनवती पण आहे ना, त्यामुळे बोललो जरा मी बोलतो आता थोडं. आता यात थोडंसं गरम पाणी टाकून याला शिजून देऊ. याला 5 मिनिटं शिजून देऊ. बोलो झाले की चालेल.
दालच्याचा मसाला हा तयार झाला. पूर्ण ग्रेव्ही दालच्याची तयार झाली. याच्यात टाकूया शिजवलेली डाळ. थोडंसं गरम पाणी. याला हलवून मिक्स करून उकळी येऊन दे. त्याला उकळी आली चांगली तर टाकायचा 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. त्याला ढवळून घ्यायचं. झाला तयार दालच्या. कसं आहे मित्रांनो व्हेज दालच्या लावा ताकद. तर हे गाईस बसलो होतो टाइमपास. कॉफी संपली होती घरातली तर बोललो काय करायचं आता. पावसा पाण्याचा ते एकच उपाय आहे, ब्लँकेट. तर मागवली ब्लँकेटवरून कॉफी, कारण की जिमच्या आधी सुद्धा लागते मला प्री वर्कआउट म्हणून. खूप छान असते कॉफीने, खूप स्ट्रेंथ वगैरे भेटते. तर चला मित्रांनो, ही कॉफी इथं आपल्या इथं पण रेअर भेटते, पण चला ऑनलाईन लगेच भेटली तर दाखवतो तुम्हाला कोणती कॉफी मागवली. बघू शकता गाईज, 1 नंबर अशी कॉफी. तर हे गाईज आता संध्याकाळचे 8 वाजत आलेले, 8 साडेआठ. तर आता मी जेवण करून घेणार आहे. तर तुम्हाला दाखवतो आज व्हेज मेनू काय बनवलं आज. तर गाईज बघू शकता, भाकर आहे, राईस आहे, शेपूची भाजी आहे, ठेचा आहे, लोणचं आहे, काकडी आहे, पापड आहे आणि हा व्हेज दालचा. आज व्हेज. तर गाईज आज मी व्हेज जेवण का करतोय त्याचं कारण असं की आज चंद्रग्रहण आहे. 7 सप्टेंबर आज चंद्रग्रहण आहे. म्हणजे आजच्या दिवशी एक थिंकिंग किंवा एक मला वाटलं की, आणि लोक सुद्धा बोलतात की चंद्रग्रहणच्या दिवशी म्हणजे तो उदय अवॉइड करायचा. त्या दिवशी नॉनव्हेज बोला किंवा कुठं रात्री, आता रात्रीचं बाहेर पण नसतं जायचं, नॉनव्हेज पण नाही करायचं. त्यामुळे आज संडे स्पेशल आपण व्हेजच बनवलं. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये एक नवीन सुरुवातीत, एक नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, शुभरात्री, बाय. तर गाईज नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा.